Good morning, friends. Today we are going to think about the next part of the organizational ethics. In the last lecture, we have seen some features of the ethical issues in the organizations. We have discussed this part in the last lecture on large scale. Now we have to think about the various important guidelines for managing ethics in our organizations. At the same time, we have to focus on the very important issue of roles and responsibilities in ethics management. But before that, we have to focus on the very first point, that is guidelines for managing ethics in organizations. मित्रांनो, ज्या गाईडलाईन्स आहेत इथिकल इश्यूज मॅनेज करण्यासाठीच्या किंवा वेगवेगळे इथिक्स कशा पद्धतीनं तयार करायचे आहेत आणि रन करायचे आहेत किंवा एक्झिक्यूट करायचे आहेत, तर त्याच्या गाईडलाईन्स संदर्भात आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथिकल इश्यूज जे आहेत किंवा इथिकल विषय जे आहेत ते आयडेंटिफाय करणं पहिल्यांदा महत्त्वाचं असतं किंवा ते अत्यंत गरजेचं असतं. ज्यावेळी आपण ते आयडेंटिफाय करू त्यावेळेस निश्चितपणानं आपल्याला त्याचे अप्स अँड डाऊन्स, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट्स लक्षात येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काय करायचे तर एक प्रोसेस लक्षात घेणं गरजेचं आहे. इथिक्स मॅनेजमेंट इज यूज्ड टू प्रोव्हाइड द ऑपरेटिंग व्हॅल्यूज अँड असोसिएटेड बिहेवियर. Ethics programs are process oriented because the operating values are determined by ongoing reflection. The deliverables of the ethics programs such as codes, policies and procedures, budget times and meeting minutes are not produced directly. However, these deliverables are produced by the process of reflection and dialogue. Friends, here it is very important that in the ethics management and its process we have to think about what are the different steps. यामध्ये कोणते टप्पे आहेत किंवा कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरती आपण फोकस केलं पाहिजे आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणकोणते टप्पे लक्षात घेणं गरजेचं आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. द डेलिव्हरेबल्स ऑफ द इथिक्स प्रोग्राम्स सच ॲज कोड्स, पॉलिसीज अँड प्रोसिजर्स, बजेट टाइम्स अँड मीटिंग मिनिट्स आर नॉट प्रोड्युस्ड डिरेक्टली. लक्षात घ्या, कोणत्याही सिस्टीममध्ये, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये कोड्स डायरेक्ट तयार केले जात नाहीत किंवा डायरेक्ट कंपनीला सादर केले जात नाहीत. त्याचबरोबर पॉलिसीज असतील, प्रोसिजर्स असतील, म्हणजे प्रक्रिया कशी केली पाहिजे याबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स असतील ते असेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इव्हन बजेटसुद्धा असतं, तर हे बजेट डायरेक्टली सादर केली जात नाही, तर त्याच्या अगोदर त्याच्यावरती मीटिंग घेतली जाते. त्यामध्ये गरजा कोणकोणत्या आहेत, रिक्वायरमेंट्स लक्षात घेणं गरजेचं असतं आणि त्या रिक्वायरमेंटवरती किती एक्सपेन्सेस आपण केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा वर्षाचं, राज्याचं किंवा देशाचं जे बजेट असतं ते बजेट ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कोणकोणत्या बेसिक गोष्टींवरती त्यांनी खर्च केलेला आहे. तसंच कंपनीचं सुद्धा बजेट मांडलं जातं आणि हे बजेट ज्यावेळेस सादर केलं जात असतं त्यावेळेस त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींवरती खर्च करायचा आहे आणि कोणकोणत्या गोष्टींवरचा खर्च वाचवायचा आहे किंवा कोणत्या गोष्टीतून आपण सेव्हिंग करू शकतो हे देखील त्या ठिकाणी मांडलं जातं. त्याचबरोबर मिळालेला जो फायदा आहे, कंपनीला मिळालेला जो नफा आहे, तो नफा, प्रॉफिट कशा पद्धतीने डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये सर्व एम्प्लॉईजपर्यंत आणि त्याचबरोबर काही जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही शेअर होल्डर्स असतील, तर या शेअर होल्डरपर्यंत त्या ठिकाणी कसा द्यायचा हे देखील बजेटमध्ये त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून मित्रांनो, यासाठी आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ द इथिक्स मॅनेजमेंट ॲज अ प्रोसेस हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यावेळी निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी ह्या इथिक्स मॅनेजमेंट प्रोसेसमधून त्या कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी चांगल्या प्रकारच्या कॉन्क्रीट स्टेप्स त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा टप्पा कोणता आहे तर यूज ऑफ इथिक्स प्रोग्राम्स टू मॅनेज द बिहेवियर इन ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या की आपल्याला ह्युमन रिसोर्स जो आहे तो चांगल्या पद्धतीनं त्यांचं बिहेवियर कंट्रोल केलं पाहिजे. त्या ह्युमन रिसोर्सला योग्य पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये स्किल्स डेव्हलपमेंट केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट असा प्रोग्राम आयोजित करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काही कंपन्यांमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. म्हणजे काय, त्या ठिकाणी असणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना काही येत नाही अशातला भाग नसतो, पण जे येतं आहे त्याच्याही पेक्षा वरच्या पातळीवरची जी स्किल्स असतात, कौशल्य असतात, ती कौशल्य त्यांना शिकवणं गरजेचं असतं. आणि ही कौशल्य त्या ठिकाणी त्यांना शिकवण्यासाठी काही विशिष्ट दिवसांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ठिकाणी
आयोजित करणं अत्यंत आवश्यक असतं. मला नुकतंच पुण्यामधल्या एका कंपनीमधलं एक ट्रेनिंग त्या ठिकाणी त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली आणि हे फक्त 21 दिवसाचं ट्रेनिंग आहे, परंतु ह्या 21 दिवसाच्या ट्रेनिंगला 50,000 रुपये फी त्या ठिकाणी चार्ज केली जाते. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या एम्प्लॉईच्या ट्रेनिंगसाठी 21 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी 50,000 रुपये फी चार्ज केली जात असेल, पर हेड चार्ज केली जात असेल, तर निश्चितपणानं त्या ट्रेनिंगची लेवल काय असू शकते, त्या ट्रेनिंगमधून कोणत्या प्रकारचे स्किल्स त्या ठिकाणी डेव्हलप होत असतील याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. The ethical values provided by the ethical programs can be used to direct the behavior in the workplace. Therefore, ethical management practices, in addition to the ethical values, should also generate deliverables. These deliverables can be used to transform the ethical values into behavior. लक्षात ठेवा की आपल्याला या ज्या वेगवेगळ्या प्रकारची ह्युमन रिसोर्स आहेत, ह्या ह्युमन रिसोर्सला चांगल्या पद्धतीनं ट्रेन करणं, त्यांना योग्य पद्धतीच्या व्हॅल्यूज किंवा त्यांना योग्य पद्धतीची स्किल्स त्या ठिकाणी इम्पार्ट करणं, त्यांना देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रोग्रामचं नियोजन किंवा आयोजन करणं अत्यंत आवश्यक ठरतं. अवॉइड द इथिकल डिलेमा. लक्षात ठेवा, द कोड्स ऑफ द इथिक्स अँड द कोड्स ऑफ द कंडक्ट कॅन बी यूज्ड टू मिनिमाइज द ऑकरन्सेस ऑफ द इथिकल डिलेमा. डिलेमा म्हणजे काय? द्विधा अवस्था. तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळी आपण द्विधा अवस्था किंवा द्विधा मनस्थितीचा विचार करतो त्यावेळी हॅमलेटचं उदाहरण आपल्याला निश्चितपणानं आठवतं. हॅमलेटच्या बाबतीमध्ये काय झालं होतं की हॅमलेटच्या वडिलांचं जे भूत होतं ते वडिलांचं भूत हॅमलेटला सांगत होतं की तुझे आई आणि अंकल हे तुला मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी हॅमलेटच्या वडिलांना मर्डर केलेला आहे किंवा खून केलेला आहे आणि त्यामुळं हॅमलेटात ते भूत सातत्यानं सांगत असतं की तुझे आई आणि तुझे जे अंकल आहेत ते एक प्रकारचे गुन्हेगार आहेत आणि त्याचा बदला तू घेतला पाहिजे असं त्या हॅमलेटच्या वडिलांचं भूत त्याला सांगत असतं. ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला काय दिसतं चित्र की हॅमलेटची आई निश्चितपणानं हॅमलेटबरोबर चांगलंच वर्तन करत असते, हॅमलेटची काळजी घेत असते, हॅमलेटवरती आई म्हणून माया त्या ठिकाणी देत असते. हॅमलेटचे अंकलसुद्धा हॅमलेटची केअर करत असतात. म्हणजे हॅमलेटच्या मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण होते की हॅमलेटचं जे भूत, हॅमलेटच्या वडिलांचं जे भूत आहे ते भूत एका बाजूला सांगते की त्याचे आई आणि अंकल हे मर्डरर आहेत आणि ऑन द अदर हँड त्याला प्रॅक्टिकली अनुभव वेगळा येतो आणि ह्याच्यामध्ये त्या हॅमलेटची द्विधा परिस्थिती निर्माण होते. हॅमलेटच्या मनामध्ये एक डिलेमा तयार होतो, एक मनस्थिती स्प्लिट होते, त्याची डिवाईड होते की भूतावरती विश्वास ठेवायचा, वडिलांच्या भूतावरती विश्वास ठेवायचा का स्वतःच्या आई आणि अंकलवरती विश्वास ठेवायचा. हा जो डिलेमा त्या ठिकाणी तयार झाला, हा डिलेमा बऱ्याच वेळा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तयार होतो आणि मग अशा डिलेमामध्ये, अशा द्विधा परिस्थितीमध्ये निर्णय घेणं हे अशक्य होऊन जातं किंवा अवघड होऊन जातं. आणि त्यासाठी आपल्याला इथिकल डिलेमामधून सुद्धा बाहेर पडायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? इथिकल डिलेमामधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कोड ऑफ इथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ इथिक्स हे जर चांगल्या पद्धतीनं आपण आत्मसात केलेले असतील, चांगल्या पद्धतीनं लक्षात घेतलेले असतील तर निश्चितपणानं आपण त्यातून बाहेर पडतो आणि योग्य पद्धतीचा कॉन्क्रीट असा निर्णय घेऊ शकतो की जो त्या ऑर्गनायझेशनच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे कंबाईन इथिक्स मॅनेजमेंट विथ द अदर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. लक्षात ठेवा, आपली जे इथिक्स मॅनेजमेंट आहेत ते दुसऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूटबरोबर आपण कंबाईन केली पाहिजे, त्यांच्याबरोबर मिळती जुळती घेतली पाहिजे. आता ती कशी घेतली पाहिजेत बघा. इथिकल मॅनेजमेंट शुड बी इंटिग्रेटेड विथ द अदर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस while developing the strategic planning. Ethical values of the organization should be considered while developing the personnel policies. Determine the ethical values that are most effective for the environment of the organization and then implement the policies to produce these kinds of the behavior. लक्षात ठेवा, कंपनीमध्ये एखादी प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं आत्मसात केली जात असेल, एम्प्लॉईच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली असेल आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती जर इफेक्टिव्ह होत असेल तर निश्चितपणानं चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपण अशा प्रॅक्टिसेस दुसऱ्या मॅनेजमेंटबरोबर कंबाईन केल्या पाहिजेत. त्याचबरोबर एखाद्या अदर इन्स्टिट्यूटची काही इथिकल प्रॅक्टिस जी आहे, काही इथिकल कोड जो आहे किंवा इथिकल रूल जो आहे तो जर चांगला वाटत असेल तर तो रूल आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये रन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं, अत्यंत आवश्यक ठरतं की जो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण,
चांगल्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी क्रिएट करू शकतं. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे टू कंबाईन द इथिक्स मॅनेजमेंट विथ द अदर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आता बऱ्याच वेळा उदाहरणार्थ विप्रोसारखी कंपनी आहे, इन्फोसिससारखी कंपनी आहे, ह्या कंपन्या एकमेकाच्या सिस्टीममध्ये कोणत्या प्रकारचे कोड्स ऑफ इथिक्स रन केले जातात याचा अभ्यास करतात. आणि दुसऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये चांगली कोड ऑफ इथिक्स असतील तर ते आत्मसात केले जातात, ते ॲक्सेप्ट केले जातात आणि प्रॉपरली एक्झिक्यूट केले जातात. त्याचा फायदा त्या केवळ एम्प्लॉईजला होतो अशातला भाग नाही, तर तो फायदा निश्चितपणानं तिथल्या ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो. डेव्हलप द इथिक्स मॅनेजमेंट प्रोग्राम्स युजिंग द क्रॉस फंक्शनल टीम्स. लक्षात ठेवा, हा प्रोग्राम रन करत असताना क्रॉस फंक्शनल टीमचा वापर कसा करता येऊ शकतो किंवा त्याची डेव्हलपमेंट आपण त्याची तयारी कशी करू शकतो. बघा, द एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन शुड बी इन्क्लुडेड इन द डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द इथिक्स मॅनेजमेंट प्रोग्राम्स. त्या कंपनीमधले जे कामगार आहेत त्या कामगारांना किंवा तिथल्या एम्प्लॉईजना, कर्मचाऱ्यांना सुद्धा इथिक्स डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी स्थान देऊन त्यांचा रिप्रेझेंटेशन घेऊन त्या इथिक्स डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी त्यांना सामील करून घेऊन त्या ठिकाणी तो प्रोग्राम, इथिक्स प्रोग्राम किंवा इथिक्स डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. कारण त्यांच्या लेवलवरची जी सजेशन्स असतात, त्यांच्या लेवलवरती असणारे जे प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम जर लक्षात घेतले तर त्यांच्या सजेशनच्या माध्यमातून कोड ऑफ इथिक्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे व्हॅल्यू मेंटेनन्स. लक्षात ठेवा, व्हॅल्यू मेंटेनन्समध्ये इथिक्स मॅनेजमेंट प्रोग्राम्स मे इन्क्रीज द इथिक्स ऑफ द पीपल इन द बिगिनिंग बिकॉज ऑफ द सेन्सिटिव्हिटी ऑफ द पीपल ऑन देअर अकरन्स. However, people should remain ethical on the implementation of these ethics management programs. लक्षात ठेवा, यामध्ये महत्त्वाचं काय आहे की मूल्याचं संवर्धन झालं पाहिजे. मूल्याचं त्या ठिकाणी जर संवर्धन झालं चांगल्या पद्धतीनं तर निश्चितपणानं हे जे मूल्य संवर्धन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करेल आणि निश्चितपणानं डेव्हलपमेंट ही ऑर्गनायझेशनची होते आणि त्याचबरोबर तिथल्या एम्प्लॉईजची होते आणि एकूणच सर्वांनाच त्याचा फायदा मिळतो. तर त्यासाठी इथिक्स मॅनेजमेंट प्रोसिजर आणि ही जी सिस्टीम आहे ह्याचा अभ्यास करणं तितकाच महत्त्वाचं ठरतं. सो विथ दिस वर्ड्स टुडे विल कन्क्लूड द लेक्चर अँड विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन इथिक्स मॅनेजमेंट. ओके, थँक्यू सो मच.